नमस्कार शेतकरी मित्र हो. आंबा हे बऱ्याच शेतकऱ्यांचं आता उपजीविकेचं साधन झालेलं आहे आणि या फळझाडासंबंधी किंवा त्याच्या मोहरासंबंधी आपल्याला माहिती मिळावी म्हणून या ठिकाणी मी थोडासा प्रयत्न केला. आंब्याला मोहर येण्याची जी काही प्रक्रिया आहे ती वातावरणाच्या बदलानुसार अवलंबून असते बघा. आता ते बदल सेपरेटली मी वेगळं सांगणार. आज मी फुलांबद्दल बोलणार आहे. सुरुवातीला आंब्याच्या फांदीच्या टोकाला बारीकशी कळी निर्माण होते. आता या कळी फुगायला लागते आणि कळीचा हळूहळू विकास झाला की त्याचं रूपांतर अशा इथं बघा दाखवलेलं छोट्याशा कणसात होतं. आता कणसामध्ये जसे वेगवेगळे बारीक 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 फुटवे असतात तसंच आंब्याच्या मोहराच्या तुऱ्यामध्ये बारीक बारीक फुटवे असतात. सुरुवातीला ही न उमललेल्या अवस्थेत फुलं असतात. इथं बघा पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला जी फुलं दिसत आहेत ती गच्च आहेत, अगदी त्या काडीच्या लगत आहेत, ती फुललेली नाही आहेत. त्याचा रंग काळसर हिरवा आहे. अशा अवस्थेत बराच काळ ते राहतं आणि त्याची लांबी वाढत राहते बघा त्या तुऱ्याची. आता इथं शेजारीच बघा तुम्हाला ही वाढलेला तुरा आहे बघा. हा किती असा वाढलेला मोठा तुरा आहे हे बघा. हा याच्यापेक्षा मोठी लांबी होते त्याची. असा हा तुरा लांब होतो. पहिल्या तुऱ्यापेक्षा हा किती लांब झालाय बघा. पण त्यातील फुलं सुद्धा उमललेली नाही आहेत. आता या तुऱ्यातली सुद्धा अगदी सुरुवातीची फुलं तुम्हाला दिसतात बघा, उमललेली आहेत. तर ही उमललेली अवस्था आहे. यानंतरच फलधारणेची अवस्था निर्माण होते. आता इथे शेजारीच आपण पाहूया. आता ही सुद्धा बघा अगदी सुरुवातीची मोहराच्या तुरेची अवस्था आहे. त्या कळ्या सुद्धा अगदी हिरवट काळपट अशा आहेत. आता त्याच्या पुढे बघूया आपण. आता हा जो भाग दिसतो मोहराचा तो तुम्हाला कळ्या फुललेल्या आहेत बरं का. कळ्या विकसित झालेल्या आहेत आणि याच अवस्थेमध्ये फलधारणा होत असते. पुकेशर आणि स्त्रीकेशर याचं संकरण होऊन त्या ठिकाणी फलधारणा होते. आता याच्या बाजूला सुद्धा छोटे छोटे कळ्या दिसतात ते पुकेशर आहेत बरं का. आणि जे फुललेलं फूल आहे ते स्त्रीकेशरच आहे. इथे पुढं आणखी पाहूया आपण. हे बघा इथं हे आणखी विकसित अवस्था आहे फुलाची. इथं आपणाला जवळजवळ 3 ठिकाणी छोटे छोटे आंबे लागलेले दिसत आहेत. बाकीची फुलं उमललेली दिसत आहेत आणि काही त्याच्या शेजारी छोट्या कळ्या दिसत आहेत बघा, अगदी छोट्या आहेत. ही खर तर फलधारणेची अवस्था आपणाला म्हणता येईल. फलधारणेनंतर आंबा तयार होण्यास जवळजवळ 3 ते 4 महिने लागतात. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.